ठीक आहे. सर्वांना नमस्कार. आज आमच्या पंढरपूरमध्ये विठ्ठल मूर्ती आणि रुक्मिणी मूर्तीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सल्लागार कमिटीचं मीटिंग आयोजन केलं होतं. त्या मीटिंगमध्ये आमचं मंदिर समितीचा अध्यक्ष औसेकर महाराज आणि सदस्य, या व्यतिरिक्त आमच्याकडे महाराज मंडळी होते, उपस्थित होत्या. या व्यतिरिक्त वज्रलेप तज्ञ पण आमच्याकडे 2 तज्ञ पण होत्या. या व्यतिरिक्त आमच्या पुरातन विभागाच्या असिस्टंट डायरेक्टर आणि पुरातन विभागाचा जो कन्झर्वेशन टेक्निक आहेत, त्या टेक्निक चांगल्या पद्धतीने सांगणारे सेवानिवृत्त अधिकारी, सध्या कार्यरत असणारे अधिकारी. या व्यतिरिक्त VC द्वारे आमच्या याच्यामध्ये PhD केलेले आणि पद्मश्री केलेले सुब्रमण्यम सर तर कर्नाटकातून कनेक्टेड होते. बरेच विषय डिस्कस केलं. सर्वप्रथम ब्रॉडली सांगायचं म्हटलं तर 2 पद्धतीने तंत्रज्ञान आहेत मूर्तीचं जतन आणि संवर्धन करण्याचं. एक पद्धत आहे वज्रलेप पद्धत. वज्रलेप पद्धतमध्ये बेसिकली आम्ही काय करतो, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की एक लेयर ऍड करतो, त्या लेयरतून आणि मूर्ती आतमध्ये असतात आणि लेयर वरती ऍड करतो, जिथून आपण जतन आणि संवर्धन करतो. दुसरा जो टेक्निक आहे तो पुरातन विभागाचा टेक्निक आहे. त्या पुरातन विभागाचा टेक्निक असा आहे की त्या ठिकाणी शिजलेली आहे ते पूर्णपणे क्लिअर करून, क्लिनिंग करून ते टिकतात. असं दोन्ही पद्धतच्या पूर्णपणे ऐकून घेतलं. याच्यामध्ये बरेच शंका होत्या दोन्ही मंडळीच्या, तर शंका आपण क्लिअर केलं. पण याच्यामध्ये अशा म्हणजे 2-3 विषय आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. विषय क्रमांक 1, विठ्ठलच्या पंढरपूरच्या मूर्ती जो आहेत आणि इतर मंदिरच्या मूर्तीचा फरक असा आहे की एकमेव मंदिर असं आहे की तिथे आपण स्पर्श दर्शन करतो. आणि आषाढी वारीमध्ये बघितलं असेल तर दररोज आषाढी एकादशीमध्ये बघितलं असेल तर दररोज 40 ते 45 हजार लोक आमच्या विठ्ठलाचं स्पर्श दर्शन घेतात. तो एक विषय आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. एक दुसरा विषय असा आहे की हे आमचं पुरातन विभाग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे आहेत आणि जे काही पुरातन विभागांच्या IIT टेस्टेड आहेत तो आपल्याला ऐकून घ्यायला पाहिजे. आणि जे काही पद्धत आम्ही वापरणार आहे तो पद्धत आपल्याला पुरातन विभागाकडून सर्टिफाईड असलेले पद्धत आपल्याला वापर घ्यायला पाहिजे. त्यामुळे आता आपण 1-2 दिवसला पुरातन दोन्ही विषय ऐकून घेतलं. त्यांच्या समोर सुद्धा वज्रलेपाचं प्रकरण काय काय असतो तो सुद्धा ऐकून घेतलेले आहेत. आणि अगोदर आपल्याला 3 वेळा आमच्या विठ्ठलाच्या मंदिरच्या जतन आणि संवर्धन अगोदर झालेली आहेत. उदाहरण सांगायचे म्हणजे 88 मध्ये झालेली आहेत, 2005 मध्ये झालेली आहे, 2020 मध्ये पण झालेली आहे. हे तिन्ही जतन आणि संवर्धन मध्ये काम केलेले अधिकारीचे पण म्हणणं ऐकून घेतलेली आहेत. आणि शेवटी आपल्याला पुरातन विभागांचा जे काही सल्ला होईल तोच आपल्याला ऐकून घ्यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात पुरातन विभागावरच सगळं अवलंबून आहे. पुरातन विभाग जे म्हणेल त्या पद्धतीने आपलं पुरातन विभागाचा सल्ला घेऊन, पुरातन विभाग याच्यामध्ये डिसिजन घेण्याचा अंतिम अथॉरिटी आहे. म्हणजे जे काय आपल्याला पुरातन, आता तुम्ही बघितलं असेल तर मंदिरच्या आतमध्ये, आता मंदिरच्या बाहेर आपण PWD मार्फत काम करतो, इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत काम करतो, नगरपालिकाच्या मार्फत काम करतो. पण मंदिरच्या आतमध्ये सर्टिफाईड अथॉरिटी म्हणजे पुरातन विभाग. मंदिरच्या आतमध्ये पूर्ण काम जे काय चालू आहे तो पूर्ण पुरातन विभागाच्या मार्फत चालू आहे. त्यामुळे पुरातन विभागाचा आता फायनल सल्ला घेऊन आम्ही आपल्याला कळवू. किती दिवसामध्ये अजून सल्ला मिळेल? आणि आज केंद्रात राज्यात भाजपचं सरकार असताना एक विठ्ठल भक्तांवरती ही वेळ इथे काय या गोष्टीचा? नाही, खरंच ही अत्यंत दुर्दैवी आणि वारकऱ्यासाठी अत्यंत व्याकुळ अशा पद्धतीची ही गोष्ट आहे. सरकार कुणाचं आहे या विषयापेक्षा सरकार जे कुठलं असेल त्या विषयाने धार्मिक विषयात त्या सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे. धार्मिक क्षेत्रावरती जर अशा पद्धतीचं कुठलं आक्रमण होत असेल, भाविक भक्तांच्या भावना दुखावल्या जात असतील तर सरकारनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, असं आमचं स्पष्ट मत आहे. वारकऱ्यांच्या माध्यमातून मंदिर समितीच्या परिसरातली जी काही घरं आहेत त्या ठिकाणी हिंदू बांधव राहतात. मैं आशीर्वाद हूँ। आशीर्वाद ललितानंदनाथ है मेरा नाम। भक्त पुंडली का वंशज हूँ और सामवेदी हूँ, वैदिक विद्वान हूँ। आगम विधि के अनुसार वज्रलेप को हम सम्मति करके बात किए हैं, परंतु मॉडर्न टेक्नोलॉजी इससे अच्छा है बोल के वो लोग इसका नियम क्या बोलते हैं, मॉडर्न टेक्नोलॉजी को अप्लाई करने का वो लोग एक्सेप्ट किया है। फिर भी वो क्या बोला है हमको, आयुर्वेदिक में क्या क्या इस्तेमाल किया जाता है? हाँ, आयुर्वेदिक में मेनली शंख का वो क्या पाउडर होते हैं, वो शिला का पत्थर का पाउडर, और उसके साथ बेल फल का रस और
ऐसी बहुत सारे फल होते हैं, उसके रस वगैरह निकाल के उससे करते 27 चीज होते हैं। कॉन्फिडेंट है आपकी जो प्रक्रिया हाँ हाँ है, हाँ, उसमें इसी कोई problem टेक्निक नहीं को, आएगा। इसी वज्रलेप टेक्निक को हम लोग किए हैं पहले। हम बहुत सारे मंदिर में भी किए हैं, हमारा संस्था में मेरा शिष्यों के साथ ही मैं किया हूँ। उसका और आयुर्मान कितना रहता है? हाँ, उसका आयुर्मान अभी विट्ठल जी का भी ये लोग बोले अभिषेक वगैरह ज्यादा होते हैं, उसके अनुसार हम 6 साल से 7 साल तक दे सकते हैं। पंढरपूर के विठ्ठल मूर्ति पे